आता पहा, ग्रेट सायंटिस्ट आपलं चालू होतं. त्याच्याखाली ऑक्सिजन ऑकर्स इन नेचर इन द गॅसेस स्टेट. इन द गॅसेस स्टेट 2 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन आर जॉईन. O प्लस O इज इक्वल टू O2. एक एलिमेंट तयार झाला. याला काय बोलायचं? एलिमेंट तयार झाला. मॉलिक्यूल, सॉरी, हा काय आहे? मॉलिक्यूल आहे. काय आहे? हा मॉलिक्यूल आहे. O2 हा काय? मॉलिक्यूल. दोन ॲटम्स एकत्र आले, मॉलिक्यूल तयार झाला. विच हॅज इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. त्याला स्वतंत्र अस्तित्व असतं. ऑक्सिजन इन एअर इज ऑलवेज इन मॉलिक्युलर स्टेट. हवेमधला जो ऑक्सिजन आहे तो नेहमी मॉलिक्युलर स्टेटमध्ये असतो, रेणूच्या स्वरूपात असतो. कुठल्या स्वरूपात असतो? रेणूच्या स्वरूपात असतो, अणूच्या स्वरूपात नसतो. जस्ट लाईक ॲटम्स मॉलिक्युल्स ऑल्सो कॅनॉट बी सीन विथ नेकेड आईज. जसं डोळ्याने अणू दिसत नाही, ॲटम दिसत नाही, तसा मॉलिक्यूलसुद्धा डोळ्याने दिसत नाही. विच एलिमेंट्स आर प्रेझेंट इन एअर. हवेमध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत? ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. इज कार्बन डायऑक्साईड अन एलिमेंट? कार्बन डायऑक्साईड एलिमेंट नाही. CO2 कार्बन डायऑक्साईड कंपाऊंड आहे. कार्बन आणि ऑक्सिजनचं एकत्र आलेलं आहे. आर द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स सिमिलर ऑर डिसिमिलर? ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिसिमिलर, एकसारखे नसतात. व्हॉट डू द शॉर्ट फॉर्म्स DR डॉक्टर, HM हेड मास्टर, AC एअर कंडिशनर, ॲडव्होकेट ADV, CM चीफ मिनिस्टर, DC डायरेक्ट डॉक्टरेट stand for? In day-to-day life, we use short forms in many places. A similar method is used to indicate elements. आपण जसे शॉर्ट फॉर्म डॉक्टर, HMला वगैरे, हेडमास्टरला, ACला कसे वापरला? AC DC. अल्टरनेटिव्ह करंट आणि डायरेक्ट. DC म्हणजे डायरेक्ट करंट आहे, तर AC अल्टरनेटिव्ह करंट आहे. तसं वी यूज शॉर्ट फॉर्म्स इन मेनी प्लेसेस. अनेक ठिकाणी आपण शॉर्ट फॉर्म वापरतो. सिमिलर मेथड इज यूज टू इंडिकेट एलिमेंट्स. सेम पद्धती एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य दर्शवण्यासाठी वापरले जाते. द सायंटिस्ट बर्जेलियस वॉज द फर्स्ट यूज द प्रेझेंट मेथड ऑफ द सिम्बॉल फॉर एलिमेंट्स. बर्जेलियसनं नावासाठी एक बर्जेलियसनं सुरुवातीला संज्ञा वापरण्याची पद्धत सुरू केली. सिम्बॉल म्हणजे संज्ञा. द सिम्बॉल ऑफ ॲन एलिमेंट इज रिटन इन द इंग्लिश स्क्रिप्ट अँड इज द शॉर्ट फॉर्म ऑफ इट्स नेम. इंग्लिशमध्ये एलिमेंटचं नाव लिहिलं जातं आणि तो शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं जातं. सम एलिमेंट्स अँड देअर सिम्बॉल्स आर लिस्टेड इन द टेबल अलॉंग साईड. बाजूला तुम्हाला काही एलिमेंट्स आणि त्याचे सिम्बॉल दर्शवलेले आहेत. व्हेन द इनिशियल लेटर इन द नेम ऑफ द टू ऑर मोर एलिमेंट्स इज द सेम. दोन एलिमेंट्स असतील आणि इनिशियल लेटर जर सारखा असेल तर पेअर ऑफ लेटर्स इज यूज टू राईट द सिम्बॉल. समजा नायट्रोजन आहे आणि निऑन आहे, NN येते म्हणून निऑनचं N ही दोन अक्षर घेतलेली आहेत. बेरिलियम BE आहे आणि B बोरॉन आहे म्हणून बेरिलियमसाठी BE घेतलेला आहे. फॉर एक्झाम्पल राईट C फॉर कार्बन, Cl फॉर क्लोरीन. कार्बन म्हणजे Cl क्लोरीन दोन अक्षर घेतले आहेत का? पहिला अक्षर Cच येते दोनाचं म्हणून. फ्रॉम द इंटरनेट रेफरन्स बुक्स ऑफ्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द एलिमेंट्स अँड द प्रिपेअर टेबल अकॉर्डिंग टू देअर फॉर्मॅट गिवन बिलो. हे सगळं एलिमेंट शोधायचे, लिहायचे, त्याचे सिम्बॉल लिहायचं, कुठं साधनं, डिस्कवरी ऑफ द एलिमेंट, स्टेट कुठं सापडलं आणि इन्फॉर्मेशन त्याच्याविषयी युजेस, उपयोग लिहायचे. एलिमेंट हायड्रोजन, त्याला काय बोलायचं? हायड्रोजन Hने दर्शवतात. एलिमेंट सोडियम Na, हेलियम He, मॅग्नेशियम Mg, लिथियम Li, ॲल्युमिनियम Al, बेरिलियम Be, सिलिकॉन Si, बोरॉन B, फॉस्फरस P, पुन्हा कार्बन C, सल्फर S, नायट्रोजन N, क्लोरीन Cl, ऑक्सिजन O, ऑर्गॉन Ar, पुन्हा फ्लोरीन F, पोटॅशियम K, निऑन Ne, कॅल्शियम Ca. अशा पद्धतीने ही सगळी काय आहेत? एलिमेंट्स आहेत आणि त्याची इंग्लिशमधली नावं आहेत लिहिलेली. विच मेटल्स डू यू यूज इन डे टू डे लाईफ. आपण कुठल्या प्रकारचं मेटल वापरतो? धातू वापरतो. आर द मेटल्स एलिमेंट्स. ही मेटल एलिमेंट्स आहेत का? धातू.
ओ हे एलिमेंट्स आहेत, मूलद्रव्य आहेत का बघूया. एलिमेंट्स आर जनरली क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स. एलिमेंट्स 2 ग्रुपमध्ये विभागले गेलेले आहेत. म्हणजे मूलद्रव्यच 2 ग्रुपमध्ये, मेटल्स अँड नॉन मेटल्स. काही एक भाग आहे मेटल, दुसरा भाग आहे नॉन मेटल, म्हणजे धातू आणि अधातू. काय बोलतात हे काय होईल, पहिलं मेटल म्हणजे धातू आणि अमेटल्समध्ये अधातू, धातू आणि अधातू. वी हॅव स्टडीड द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स सच ॲज मेलेबिलिटी, डक्टिलिटी, कंडक्टिव्हिटी ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आपण मागील इयत्तेमध्ये धातूंचे गुणधर्म पाहिले. धातूंचे गुणधर्म परीक्षेला पण विचारतील. प्रॉपर्टी ऑफ मेटल्स सच ॲज मेलेबिलिटी, डक्टिलिटी, कंडक्टिव्हिटी अँड हीट, इलेक्ट्रिसिटी. कंडक्टिव्हिटी ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी म्हणजेच आपण मेलेबिलिटी म्हणजे वर्धनीयता, डक्टिलिटी म्हणजे तन्यता, कंडक्टिव्हिटी ऑफ हीट म्हणजे विद्युत उष्णता वाहकता आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत वाहकता असे गुणधर्म आपण पाहिलेले आहेत. लश्चर अँड सोनॉरिटी. लश्चर आणि सोनर म्हणजे लश्चर म्हणजे चकाके, सोनॉरिटी म्हणजे नादमयता. आपटला तर आवाज येतो. धातू कोणता आपटला तर आवाज येतो, असं बघा, लोखंड आपटलं तर. द एलिमेंट्स दॅट डू नॉट शो दीज प्रॉपर्टीज आर कॉल्ड नॉन मेटल्स. आणि ज्या मूलद्रव्यामध्ये ह्या प्रॉपर्टी दिसून येत नाहीत त्यांना नॉन मेटल्स म्हणजे अधातू बोलतात. फॉर एक्झाम्पल फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, मॅग्नेशियम, manganese. The elements that show some properties of metals and some properties of non-metals are called metalloids. आता काही मूलद्रव्ये आहेत धातूचे आणि अधातूचे दोन्हीचे गुणधर्म दर्शवतात, त्यांना मेटलॉइड्स म्हणतात. मेटलॉइड्स म्हणजे काय, धातू सदृश्य. काय बोलतात, धातू सदृश्य बोलतात. दोन्हीच दाखवतात. दिस इज द थर्ड ग्रुप ऑफ एलिमेंट्स. हा एक धातू, अधातू आणि धातू सदृश्य असे 3 ग्रुप बनतात. म्हणजे मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्स कुठले आहेत, आर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम आर कॉल्ड मेटॅलॉइड्स. आर्सेनिक, सिलिकॉन आणि सेलेनियम हे धातू आणि अधातूचे दोघांचे गुणधर्म दर्शवतात. सम मेटल्स आर डिफिकल्ट टू यूज. अरे आहे, द वायर दॅट वी सी इन द इलेक्ट्रिक बल्ब इन आवर हाऊस इज मेड अप ऑफ द एलिमेंट टंगस्टन. आपण जी वायर घरात वापरतो ना, बल्बच्या आतमध्ये घरात वापरतो, बल्बच्या आतमध्ये असते, ती टंगस्टनची बनलेली असते. इन सिम्बॉल डब्ल्यू इज डिराइव्ड फॉर द जर्मन नेम वॉल्ट्रॉन. वॉल्ट्रॉन. सिमिलर द सिम्बॉल ऑफ सिल्वर Ag. डब्ल्यू कशावरून नाव पडलं त्याला, टंगस्टन. वॉल्फ्रॉम या शास्त्राच्या नावावरून त्याला डब्ल्यू संज्ञा देण्यात आली टंगस्टनसाठी. टंगस्टनचा काही संबंध डब्ल्यूशी येत नाही, पण वॉल्फ्रॉमनं शोधलं म्हणून त्याला डब्ल्यू हे नाव देण्यात आलेलं आहे. सिमिलरली त्याचप्रमाणे Ag म्हणजे सिल्वर, गोल्ड म्हणजे Au. आता Ag आणि सिल्वरच्या स्पेलिंगमध्ये किती फरक आहे, SILVER. काही संबंध येत नाही, यातलं कुठलं अक्षर यात येत नाही, तरी पण Ag नाव ठेवलेलं आहे. गोल्ड Au आर डिराइव्ड फ्रॉम द देअर लॅटिन नेम्स. अर्जेंटिन त्यांचे लॅटिन नावापासून अर्जेंटम अँड ऑरम याच्यावरून. अर्जेंटम म्हणजे सिल्वर, अर्जेंटम Ag आलं, आणि सोनं ऑरम म्हणजे सोन्याचं हे येतं, त्याला लॅटिनमध्ये बोलतात, म्हणून त्याला अशी नावं देण्यात आलेली आहेत. एलिमेंट्स ऑकर इन सॉलिड, लिक्विड और गॅसियस स्टेट. कुठले एलिमेंट्स आहेत सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेटमध्ये आढळून येतात, कळतं. विच ऑफ द एलिमेंट्स मिक्सचर्स. पुढे सम मेटल्स आर डिफिकल्ट टू यूज इन द प्युअर फॉर्म. काही मेटल्स द प्युअर फॉर्ममध्ये वापरू शकत नाही. फॉर एक्झाम्पल प्युअर आयर्न रस्ट इन एअर. प्युअर गोल्ड इज व्हेरी सॉफ्ट अँड बेंड्स इझिली. लोखंड आहे, प्युअर लोखंड आहे, ते लगेच गंज लागतो त्याला. सोनं प्युअर आहे, ते वाकत नाही, बेंड करताना मोडतं पटकन, एकदम सॉफ्ट असतं, ही होतं, वाकतं जास्त एकदम पटकन, सॉफ्ट असतं. द
The properties of the original metal can be modified by mixing one or more elements in it. मग जे ओरिजिनल असतं सोनं वगैरे त्यात काहीतरी इतर धातू मिक्स करायचे आणि मग त्याचा वापर करायचा दागिने बनवण्यासाठी. सच मिक्सचर ऑफ द मेटल्स इज कॉल्ड अलॉयज. त्याला अलॉय असं म्हटलं जातं. अलॉय म्हणजे काय? संमिश्र. अलॉय म्हणजे काय? तर संमिश्र. अलॉय म्हणजे संमिश्र. त्याला संमिश्र असं म्हटलेलं आहे. ब्रास, स्टील, 22 कॅरेट गोल्ड आर फ्यू एक्झाम्पल्स ऑफ अलॉय. 22 कॅरेट का गोल्ड दिलं? तर 22 कॅरेटमध्ये मिक्स केलेलं असतं, 24 कॅरेटमध्ये मिक्स केलेलं नसतं. विच ऑफ द एलिमेंट्स आर मेटल्स विच आर नॉन मेटल्स अँड विच आर मेटलाइट्स. कुठले मेटल्स आहेत, नॉन मेटल्स कुठले आहेत, मेटलाइट्स कुठले आहेत? टेक अ शुगर इन टेस्ट ट्यूब अँड हीट विथ द heat the test tube. Observe what happens, what remains behind. एका परीक्षणात काय करा, साखर घ्या, त्याला उष्णता द्या, काय होते? जळून जळून खाली शिल्लक राहील कार्बन, काळ्या रंगाचा. युजिंग टंग्स होल्ड मॅग्नेशियम रिबन इन अ फ्लेम अँड ऑब्झर्व. मॅग्नेशियम पिन चिमट्याने पेटत्या ज्योतीवर धरून बघा, जळेल ती प्रखर तेजाने. व्हॉट चेंजेस टूक प्लेस इन द अबाउट टू एक्सपेरिमेंट. दुसऱ्या याच्यामध्ये ते प्रखर तेजाने जळेल आणि राख होऊन जाईल. इन द फर्स्ट केस द शुगर मेल्ट्स अँड देन इट लुजेस वॉटर लिव्हिंग बिहाइंड अ ब्लॅक सबस्टन्स. पहिल्या केसमध्ये काय होईल? ते साखर काय होईल? वितळेल, त्याचं रूपांतर पाण्यात होईल आणि पुन्हा ती जळून जाईल आणि ब्लॅक सिस्टम तयार आहे, सबस्टन्स तयार आहे. दिस ब्लॅक सबस्टन्स इज कार्बन. हा काळा पदार्थ जो आहे त्याला कार्बन आपण म्हणतो. What does this imply? What does this imply? मग हे काय दर्शवतं? हाऊ मेनी एलिमेंट्स इज शुगर मेड अप ऑफ. साखर किती एलिमेंट्सनं बनलेला आहे, किती मूलद्रव्यापासून बनलेला आहे? याचे उत्तर आपल्याला बघायचे आहेत. व्हॉट डज द नेम कार्बन डायऑक्साईड इम्प्लाय. कार्बन डायऑक्साईड या नावात काय लपलेलं आहे? हाऊ मेनी अँड विच एलिमेंट्स इज दिस सबस्टन्स मेड ऑफ. हे पदार्थ कुठल्या, कार्बन डायऑक्साईड वगैरे पदार्थ किती आणि कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले आहेत लक्षात घ्या. द सबस्टन्स फॉर्म्ड बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more elements is called compound. The substance formed by chemical combination of 2 or more elements. 2 किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग होय. What is the smallest particle of a compound called? Smallest particle of a compound called. मग संयोगाच्या लहानात लहान कणाला आपण काय म्हणतो? तर रेणू म्हणायचं, मॉलिक्यूल. ऑलवेज रिमेंबर अ सबस्टन्स इज ए कंपाऊंड ओनली इफ इट्स मॉलिक्यूल आर मेड अप ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट टाइम्स. रेणूमधील अणू वेगवेगळ्या प्रकारचे असतील तरच होणारा पदार्थ हा संयुग तयार होत असतो. वॉटर इज ए कंपाऊंड. म्हणून पाणी, वॉटरचं स्पेलिंग काय, ही काय संज्ञा H2O. म्हणून पाणी हे काय आहे? कंपाऊंड आहे. 1 molecule of water is made up of 2 atoms of hydrogen and 1 atom of oxygen H2O. पाण्याचा असा म्हणतो. हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1. अशा पद्धतीने पाण्याचा एक रेणू तयार होत असतो. यानंतर व्हॉट एलिमेंट हेल्प कंबशन. कुठलं मूलद्रव्य ज्वलनास मदत करतं सांगा. डज वॉटर हेल्प कंबशन. पाणी ज्वलनास मदत करतं का? पाणी ज्वलनास मदत करतं. हो, बघूया आपण. हायड्रोजन इज कंबस्टिबल सबस्टन्स. इट बर्न्स. हा हायड्रोजन हा काय आहे? ज्वलनशील पदार्थ आहे. तो जळतो, स्वतः जळतो. ऑक्सिजन हेल्प कंबशन. ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो. बट वॉटर विच इज फॉर्म ए कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन ऑक्सिजन इज यूज टू एक्सटिंग्विश ए फायर.
बघा, हायड्रोजन स्वतः ज्वलनशील आहे, स्वतः जळतो, ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, मात्र त्याच्यापासून बनवलेलं पाणी मात्र ते कंपाऊंड आग विझवण्यासाठी उपयोगी पडतं. इन द अदर वर्ड्स, द प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड आर डिफरंट फ्रॉम those of the constituent elements. In other words, properties of compound are different from those of the constituent elements. म्हणजे संयुगाचे गुणधर्म त्याच्यातील घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. ज्या मूलद्रव्यापासून ते बनले त्याच्यापेक्षा वेगळे असतात. हायड्रोजनपासून ऑक्सिजनपासून पाणी बनलं तर पाणी हे हायड्रोजनचे पण गुणधर्म घेत नाही, ऑक्सिजनचे पण गुणधर्म घेत नाही, त्याचे वेगळे गुणधर्म आहेत. Like an element, a compound is also written in abridged form. म्हणून मूलद्रव्य संक्षिप्त रूपात सुद्धा कंपाऊंड सुद्धा लिहिले जातात. Molecules of a compound is formed by chemical combination of atoms of 2 or more elements. बघा, संयुगाच्या रेणूमध्ये 2 किंवा अधिक मूलद्रव्याचे अणू रासायनिक संयोगातून एकत्र आलेले असतात. म्हणून therefore molecular formula is used to represent a compound. म्हणून कुठलाही कंपाऊंड जर दाखवायचा असेल तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला म्हणजे रेणुसूत्र यायला पाहिजे, रेणुसूत्राचा वापर केला जातो. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ए कंपाऊंड इज शॉर्ट फॉर्म ऑफ इट्स नेम, राईट विथ द हेल्प ऑफ सिम्बॉल्स ऑफ द कन्सेंट constituent elements and the number of their respective atoms constituent elements. आता कुठलंही तुम्ही कंपाऊंडचं नाव शॉर्टमध्ये लिहायचं, त्याच्यामध्ये कोणते कन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स आहेत आणि त्याचं ॲटम्स किती आहेत त्याच्यावरून त्याची संज्ञा ठरते. कलेक्ट इन्फॉर्मेशन अँड प्रिपेअर टेबल, माहिती गोळा करा आणि हा टेबल तयार करा. कुठला कंपाऊंड, कॉन्स्टिट्यूएंट, सिम्बॉल ऑफ नंबर ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याचा काय ते लिहायचा आणि कॅरेक्टरिस्टिक काय ते लिहायचं आहे. पुढे पेपर शरबत डिड द टेस्ट ऑफ द ओरिजिनल इन्ग्रेडियंट्स चेंज ड्यू टू द अबव प्रोसेस. आता आपण मिक्सर्स पाहूया. संयोगी झाले मिक्सर्स. बघा, मिक्सर्स म्हणजे काय? मिश्रणे. शेवटचा भाग आहे यातला मिश्रणे, संयोगी आणि मिश्रणे. डिड द टेस्ट ऑफ द ओरिजिनल इन्ग्रेडियंट चेंज ड्यू टू द अबव प्रोसेस. भेळ तयार करा, सरबत तयार केला, त्यात ओरिजिनल जे कॉन्स्टिट्यूएंट आहे त्याचेच आता भेळ केली तर आपण त्यात कुरमुऱ्याची टेस्ट लागते, चण्याची लागते, शेंगदाण्याची लागते, आणखी कसे डाळीची लागते, आणि शरबतमध्ये साखरेची लागते, आंबट ह्याची लागते, कशाची, लिंबूची लागते. म्हणजे ओरिजिनल जे त्याचे इन्ग्रेडियंट आहेत त्याची चव लागते. मिक्सचर इज फॉर्म बाय मिक्सिंग डिफरंट ऑर एलिमेंट्स ऑर कंपाऊंड्स. कोणतंही मिश्रण वेगवेगळी संयुगे किंवा मूलद्रव्ये एकत्र मिसळली की मिश्रण तयार होतं. ही अतिशय महत्त्वाची डेफिनेशन आहे. Mixture is formed by mixing different elements or compounds. The proportion of various compounds in a mixture is not fixed. No chemical change takes place during the formation of mixture and do not substances form. No new substances form. तुम्हाला मिश्रण आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रासायनिक अभिक्रिया बदल घडून येत नाहीत, नवीन संयुग तयार होत नाही. What are the mixtures used in daily life? याचा मिक्सरचा डेली लाईफमध्ये कशात वापर करतो? आर मिक्सर्स युजफुल टू अस? आर ऑल मिक्सर्स युजफुल टू अस? आपल्या फायदे आहेत का? हाऊ विल यू सेपरेट ईच कंपोनंट फ्रॉम ए मिक्सचर ऑफ सेमोलिना, सॉल्ट अँड फायलिंग्स. आता तुम्ही बघा, सेमोलिना म्हणजे काय? सेमोलिना म्हणजे रवा, सॉल्ट म्हणजे मीठ, आणि आयर्न म्हणजे लोह केसांचे एकत्र मिश्रणातील प्रत्येक घटक वेगळा कसा करता येईल. यू माइट रिमेंबर दॅट मिक्सिंग अनवॉन्टेड सबस्टन्स इन एनी फूडस्टफ, मिक्सिंग अनवॉन्टेड सबस्टन्स इन एनी फूडस्टफ इज कॉल्ड अडल्ट्रेशन. कुठल्याही दैनंदिन खाद्यपदार्थात अनावश्यक पदार्थ मिसळणे यालाच आपण भेसळ म्हणतो. इन अदर वर्ड्स अडल्ट्रेटेड फूडस्टफ इज ऑल्सो काइंड ऑफ मिक्सचर.
आणखी भेसळ ही सुद्धा मिश्रणाचाच प्रकार आहे. भेसळ हा काय आहे? मिश्रणाचाच प्रकार आहे. When an unwanted and harmful substance is mixed with the another substance, the resulting mixture is no longer remains useful. जर एखादा पदार्थ अनावश्यक व हानिकारक असा दुसरा पदार्थ मिसळा तर तयार होणारे मिश्रण हे उपयुक्त राहत नाही. इन सच केसेस वी सेपरेट द अनवॉन्टेड, शिफ्टिंग, पिकलिंग, सॉर्टिंग, विनिंग, combining with a management and sublimation with a magnet and sublimation are used. When the we have learned about the इथं अर्थ बघूया. सेपरेट द अनवॉन्टेड इन्ग्रेडियंट फ्रॉम मिक्सरमधले हे सगळे पदार्थ घटक आपण वेगवेगळे करू शकतो. आता त्या करण्याच्या पद्धती काय? सिम्पली इझी मेथड्स. फिल्टर करू शकतो, गाळतो. शिफ्टिंग, पिकलिंग, सॉर्टिंग, विनोईंग म्हणजे हवेवर सोडणे म्हणजे त्याला पाखडणे बोलतात. गाळणे, पिकिंग म्हणजे निवडणे, वेचणे. हे अशा अधिक पद्धती आहेत. कॉम्बिंग विथ ए मॅग्नेट अँड सब्लिमेशन आर यूज. तर त्यात सब्लिमेशन पद्धती, संप्लवन बोलतात त्याला, लोखंड फिरवणे, ह्या अशा साध्या सोप्या पद्धती आहेत. विच इन्ग्रेडियंट्स फ्रॉम विच मिक्सर्स कुड बी सेपरेट बाय युजिंग दीज मेथड्स. ह्या मेथडचा उपयोग करून तुम्ही कुठले काय करू शकता? हे करू शकता, इन्ग्रेडियंट वेगळे करू शकता. वी आर लर्न अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. द इफेक्ट ऑफ प्रॉपर्टीज आर ऑल्सो यूज फॉर द सेपरेटिंग कंपोनेंट ऑफ मिक्सचर. आणि बघा, मिक्सचर कुड बी सेपरेटेड मेथड्स. कुठले घटक त्याच्यापासून वेगळे करता येतात. मिक्सचर्स कुड बी सेपरेटेड बाय मेथड्स. वी हॅव लर्न अबाउट द प्रॉपर्टीज. आणि पदार्थाचे गुणधर्म आणि उष्णतेचे परिणाम आपण मागील इथे अभ्यासले आहेत. त्यांचाही उपयोग मिश्रणातील घटक पदार्थ वेगळे करण्यासाठी केला जातोय. कळालं? इथं आकृत्या दाखवलेल्या आहेत. सम मेथड्स ऑफ सेपरेटिंग द कंपाऊंड्स ऑफ ए मिक्सचर. मिक्सचरमधलं कंपाऊंड्स वेगळे करण्याची पद्धती आहे. काय? मेथड ऑफ डिस्टिलेशन याला बोलायचं. दुसरी मेथड आहे डिस्टिलेशन मेथड. इथं काय आहे? कंपाऊंड्स ऑफ ए मिक्सचर वेगळे करायची पद्धत आहे. खाली डिक्शनरी असते मग डिस्टिलेशन मेथड आहे खाली बघा. मेथड्स ऑफ डिस्टिलेशन पहा. मेथड्स ऑफ डिस्टिलेशन. Take some salt water in a round bottom flask. Arrange the apparatus as shown in the figure. Start heating the liquid in the flask. Place on the wire gauze. Observe the conical flask. Slowly droplets of water start falling on it. Where did the droplets come out? बघा काय करू शकतो आपण. एका गोल चंबूमध्ये सॉल्ट वॉटर म्हणजे मिठाचं पाणी घ्या विरघळलेलं आणि आकृती दाखवल्याप्रमाणे त्याची साहित्याची जुळणी करा. इथं दाखवले त्या पद्धतीने. लोखंडी जाळीवरील चंबूतील द्रव्याला उष्णता देणे सुरू करा. इथं या चंबूत घेतलेलं आहे. त्याच्यात मिक्सरचं मीठ विरघळलेलं मिक्सर घेतलेलं आहे. याला उष्णता द्या. काय होईल बघा. ऑब्झर्व द कोनिकल फ्लास्क. स्लोली ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर स्टार्ट फॉलिंग इन टू इट. यातनं पाण्याच्या तसे थेंब खाली पडताना तुम्हाला शंकुपात्रात पडायला लागलेले दिसतील. कुठं? हे सगळं झाल्यानंतर इथून हे सगळं काय होईल? इथं तुम्हाला ड्रॉपलेट्स पडायला लागलेले दिसतात बघा. अजून पण दिसतात. इथं थेंब पडणार आहे आणि इथं साचणार आहे. म्हणजे मिठाच्या पाण्यातून. इट गेट्स कूल ड्यू टू द सराउंडिंग कोल्ड वॉटर अँड कंडेन्सेस टू फॉर्म वॉटर. काय होतं? सॉल्ट वॉटर इन द सराउंड वॉटर बॉइल्स ऑन हिटिंग द वॉटर. पाणी उकळायला सुरुवात होते, त्याचं वेपरायझेशन होते आणि वेपर पासेस थ्रू द लिंक included tube. It gets cooled due to the surrounding cold water and the condenses from water. काय होते? पाण्याची वाफ होते आणि मग इथं कंडेन्सेशन होतं. ह्या ट्यूबमध्ये त्याला थंड हवा लागते आणि त्याचं पाण्यात रूपांतर होतं आणि मग इथं येऊन साठतं. खारट पाणी मिठाचं त्याच्यापासून शुद्ध पाणी आपण वेगळं करतोय. Thus the drops falling into the conical flask are of the water from the salt solution in the round bottom flask. Salt remains behind at the bottom of the round bottom flask.
when all the water has collected in the conical flask, this method is called distillation. सगळं पाणी यातलं मिठाचं पाणी इथं जमा होतं आणि मीठ तेवढं चंबूच्या या गोल हे आहे चंबूच्या तळाला जमा राहतं असं आहे. कोणी दिस मेथड इज कॉल्ड डिस्टिलेशन. याला डिस्टिलेशन मेथड म्हटलं जातं. डिस्टिलेशन इज ऑल्सो यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ इम्प्युअर लिक्विड्स. जे इम्प्युअर लिक्विड्स आहेत म्हणजे शुद्ध नाहीत अशुद्ध पदार्थ आहेत ते शुद्ध करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. इज द वॉटर दॅट फॉल्स फ्रॉम द क्लाउड्स नॅचरली प्युअर. हवेतून पडणारं पाणी म्हणजे पावसाचं पडणारं पाणी हे शुद्ध असतं का? हो शुद्ध असतं. विच प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड आर सीन इन द डिस्टिल्ड मेथड. डिस्टिल मेथडमध्ये प्रॉपर्टी असं आहे त्याच्यामध्ये कुठले विशुद्ध मिसळलेल्या नसतात. फॉर व्हॉट पर्पज डिस्टिल वॉटर यूज. काय केमिकल फॅक्टरीमध्ये वगैरे ते डिस्टिल वॉटर वापरलं जातं. कळलं. यानंतर एक मेथड आहे सेपरेशन मेथड आहे आणि मेथड ऑफ क्रोमॅटोग्राफी. या दोन मेथड आपण नंतर पाहणार आहोत. एवढाच भाग तुमचा राहतोय. इथंपर्यंतचा भाग तुम्ही व्यवस्थित करायचा आहे आणि पेपर लिहायचा आहे. ओके. धन्यवाद.